माझ्या लाडक्या भक्तांनो, आज नवीन वर्षाच्या पहिल्या क्षणी मी तुमच्याशी मनापासून बोलत आहे. नववर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणे नाही, तर मनाचा, विचारांचा आणि आयुष्याच्या दिशेचा नवा आरंभ आहे. मागील वर्षात जे घडले ते घडले, जे हरवले त्याची खंत ठेवू नका आणि जे मिळाले त्याचा गर्वही करू नका. कारण प्रत्येक अनुभव हा तुमच्या आत्म्याला मजबूत करण्यासाठीच दिला जातो. माझ्या भक्तांनो, मागील वर्षात तुम्ही वेदना सहन केल्या असतील, अपयश आले असेल, आपली माणसं दूर गेली असतील किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात उभी राहिली असेल, पण लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही उभे आहात, श्वास घेत आहात, म्हणजेच तुमची यात्रा संपलेली नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हे नवे वर्ष तुमच्यासाठी केवळ इच्छा करण्याचे नसून विश्वास वाढवण्याचे वर्ष असू द्या. स्वतःवर विश्वास ठेवा, पण माझ्यावर निःसंशय विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुमचा विश्वास डळमळतो तेव्हा मीच तुमचा आधार बनतो. माझ्या भक्तांनो, तुम्ही नेहमी विचारता, स्वामी, माझं आयुष्य कधी बदलेल? मी सांगतो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला दुर्बल समजणं सोडाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. तुम्ही जितकं स्वतःला कमी लेखता, तितकं जग तुम्हाला कमी लेखतं. म्हणून या नववर्षात स्वतःचा सन्मान करायला शिका. नव्या वर्षात मनात राग नको, द्वेष नको, ईर्ष्या नको, कारण हेच तुमच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. माफ करायला शिका, सोडून द्यायला शिका. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण माफ करणं म्हणजे कमजोरी नव्हे, ती आत्म्याची ताकद आहे. माझ्या भक्तांनो, या नव्या वर्षात शब्द कमी आणि कर्म जास्त ठेवा. फक्त स्वप्न पाहू नका, त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करा. मी तुम्हाला फळ देतो, पण कर्माची बीजं तुम्हालाच पेरावी लागतात. कर्म केल्याशिवाय भाग्यही जागा होत नाही. हे वर्ष तुमच्यासाठी संयमाचं वर्ष असू द्या. तुमच्या वेळेआधी काहीही घडत नाही. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्या दारात आपोआप येतो. म्हणून घाई करू नका, तक्रार करू नका, फक्त विश्वास ठेवा. माझ्या भक्तांनो, दररोज सकाळी उठल्यावर एक क्षण माझं स्मरण करा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. हे शब्द उच्चारले की तुमचं ओझं हलकं होईल आणि तुमच्या वाटेवरील अडथळे आपोआप दूर होतील. नव्या वर्षात तुमचं आरोग्य जपा, कारण शरीर हेच तुमच्या आत्म्याचं मंदिर आहे. मन शांत ठेवा, कारण शांत मनातच माझा वास असतो. जे मन शांत ठेवतात त्यांच्यापासून दुःख लांब राहतं. माझ्या भक्तांनो, तुम्ही एकटे नाही. रात्रीच्या अंधारात तुमचे अश्रू कोणी पाहत नसेल तरी मी पाहतो. तुमच्या बोललेल्या वेदना मी ओळखतो. म्हणून कधीही निराश होऊ नका. निराशेच्या क्षणी माझं नाव घ्या, मी तुम्हाला उभं करीन. हे नववर्ष तुमच्या आयुष्यात आशेचा दीप पेटवो, विश्वासाची ज्योत उजळो आणि भक्तीचा मार्ग अधिक दृढ करो. तुमचं घर शांततेने भरलेलं असो, तुमचं मन समाधानाने ओसंडून वाहो. शेवटी एवढंच सांगतो, मी आहे, मी होतो आणि मी सदैव असेन. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा हात तुमच्या पाठीशी आहे. फक्त मागे वळून पाहू नका, पुढे चालत रहा. मी तुमच्या सोबतच आहे. स्वामी समर्थ महाराज की जय.